जय महाराष्ट्र। जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचं प्रत्यक्ष अनुभूती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना येते। आज ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विम्याचा अभ्यास करताना लक्षामध्ये येतंय की हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, खरं तर जी हवामान मापक यंत्र मंडळात लावलेली आहे त्याचा डेटा वारंवार मागून सुद्धा मिळत नाहीये आणि काही डेटा मिळवला तर त्यामध्ये मंडळ त्या ठिकाणी दिसत नाहीये। उदाहरणार्थ आता कानडसारखं मंडळ, कागदावर ते मंडळाचा डेटा दिसत नाही, मग शेतकऱ्यांना लाभ मिळेल कोणत्या बेसिसवर? आणि म्हणून जिल्ह्याभरामध्ये हवामान मापक यंत्रणा असेल, हवामानावर आधारित पीक विमा असेल, एकंदरीत याचा पूर्णपणे शेतकऱ्यांना लाभ तर दूर आहे, परंतु कुठल्याही दिशा त्या ठिकाणी योग्य दिसत नाहीये। आज सगळ्यात महत्वाचं लक्षामध्ये आणून द्यायचं आहे की 13,000 केळीचे शेतकरी, तसं 2 वर्षापूर्वी एमआरसॅकच्या आणि त्या डेटाच्या कारणामुळे शेतकऱ्यांना फसवलं, आता तेच प्रकार सुरू झालाय। शेतकऱ्यांचा डेटा व्हेरीफाय केला जात नाहीये आणि एकंदरीत त्या शेतकऱ्याची फसवणूक होते। दुसऱ्या बाजूला प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी मिळून 154 कोटी रुपयाचा पीक विम्याचा रक्कम जमा केली की आम्हाला संरक्षण द्या। प्रत्यक्षात फक्त 54 कोटी रुपयाचा मोबदला मिळाला आहे, म्हणजे 150 कोटी कंपनीच्या घरात टाकले आणि कंपनीकडे 54 कोटी घेतले। म्हणजे नक्की सरकार कंपनीसाठी काम करतंय का शेतकऱ्यांसाठी? आणि हाच 2023ला प्रत्यक्ष आम्ही जेव्हा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून अंकुश ठेवून होतो, प्रशासन, योजना, त्याचे ट्रिगर, तर त्यावेळेस प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या आपल्या जिल्ह्यातल्या 3.5 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ 654 कोटी रुपयाचा लाभ मिळाला होता। तेच निकष मग यील्ड बेस असेल, त्याच निकषावर शेतकऱ्यांना जर 650 कोटी मिळतात, आता मात्र फक्त 100 कोटी मिळतात, 54 कोटी मिळतात। मग शेतकऱ्यांसाठी प्रशासन, योजना, निकष याचा अभ्यास कोण करेल, कोण पाठपुरावा करेल? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 मंत्री असतील, सगळे सत्तेतले लोकप्रतिनिधी असतील, आणि जर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जात असेल तर शेतकरी बांधवांना विचार करा, नक्की आपला शेतकऱ्यांचा आहे का कोणी? म्हणून या संदर्भात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मी विनंती करतो की तुम्ही सत्तेतले आहात सगळे, उलट न्याय द्या। आणि जर आपण वेळेत न्याय दिला नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन पुढच्या काळामध्ये आम्ही छेडू।